सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून रात्री उशिरा सीन रिक्रिएशन. आरोपीला पोलिसांनी घराशेजारील इमारतीजवळ आणलं. पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला. सैफवर हल्ला प्रकरणामधील आरोपीनं हल्ल्यापूर्वी नोकरी सोडली होती. नोकरी सोडण्यापूर्वी आरोपी मोहम्मद शरीफुलनं चाकू चोरला. चोरलेला चाकू आरोपी बॅगेत घेऊन वावरत होता, सूत्रांची माहिती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफच्या सुरक्षेमध्ये वाढ. सैफच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सद्गुरू शरण इमारतीमध्ये सीसीटीव्ही देखील लावण्यात आले. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये तपास अधिकारी बदलला. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्याकडून तपास काढून घेतला. पीआय अजय लिंगनूरकर हल्ला प्रकरणाचा तपास करणार. बीड खंडणी प्रकरणामध्ये अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेसह खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकत्र. विष्णू चाटे बीडऐवजी लातूर जेलमध्ये का? कारागृहात देखील सुभेदार मुंडेची फिल्डिंग. सगळेच नात्यातले. अंजली दमानी यांनी ट्विट करत स्पेशल ट्रीटमेंटचा बुरखा फाडला. धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. खंडणी व्हिडिओमधील बालाजी तांदळेची चौकशी व्हावी. हत्येच्या दिवशी भावाच्या गाडीमागे असणारी गाडी ही तांदळेच्या घरी होती. धनंजय देशमुख यांची माहिती. आरोपींचा सीसीटीव्ही धक्कादायक आणि चीड आणणारा. खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच. कट रचणाऱ्याला मुख्य आरोपी करा. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. परळीच्या तहसील कार्यालयासमोर 22 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेची हत्या झाली होती. या प्रकरणातील एकूण 6 आरोपी आकाच्या मुलासोबत फिरतात, सुरेश धस यांचा आरोप. महादेव मुंडेच्या हत्येप्रकरणी सुरेश धस यांनी दखल घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार. महादेव मुंडेच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया. बीडच्या एसपींची देखील भेट घेतल्याची नातेवाईकांची माहिती. सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखाच्या कुटुंबानंच विनंती केली. माझ्या जाण्याआधी तिथं न्याय पोहोचायला हवा. पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा तातडीनं राजीनामा घ्यावा. महाविकास आघाडी म्हणून मुंडेंच्या राजीनाम्याची आमची मागणी. नाना पटोले यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना कोणत्याही कोर्टानं गुन्हेगार ठरवलं नाही. मुंडेंवरचा कोणताही आरोप सिद्ध झाला नसल्यानं राजीनामा देण्याचं कारण नाही. दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. आम्ही कोणत्याही आरोपीचं समर्थन करत नाही, पण बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग असेल असं वाटत नाही. एखाद्या नेत्याचा राजकीय बळी घेऊ नये. लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. विधानसभेला तटकरे यांनी आमच्या विरोधामध्ये काम केलं. भरत गोगावले यांचा आरोप. आम्ही पुरावे दिले तर तटकरे खासदारकी सोडतील का? मंत्री भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना आव्हान. आदिती तटकरे यांना निवडून आणलं ही आमची चूक होती असं वाटतंय, गोगावले यांचं वक्तव्य. आपल्या भावना नेतृत्वाकडे बोलल्या पाहिजेत, जाहीर वक्तव्य नको. भरत गोगावलेंच्या टीकेवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्येच वाद. अब्दुल सत्तार शिंदेंकडे संजय शिरसाट यांची तक्रार करणार. शिरसाट यांच्याकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा सत्तार यांचा आरोप. पालकमंत्रीपद शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील धुसफूस सुरू. स्वतःचे जिल्हे न देता काही मंत्र्यांना दूरवरचे जिल्हे देण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही. गिरीश महाजन यांनाच नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यावर भाजप ठाम. पालकमंत्रीपदासाठी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची देखील माहिती. मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर त्यांच्याशी बोलणार. सकारात्मक निर्णय होईल, काळजी करू नका. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन. शिंदेंचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांवर झडप मारण्याचा प्रयत्न. पालकमंत्रीपदाच्या वादावरून जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. जनतेनं पाशवी बहुमत दिलं म्हणून आता ते पाशवी बलात्कार करतायत. पालकमंत्रीपदाच्या वादावर बोलताना आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर आव्हाड अभ्यासू, पण कुठे शब्द वापरावे यात गडबड होते. भुजबळ यांच्याकडून आव्हाडांची पाठराखण. ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार शिंदेंना भेटले. 3 महिन्यांमध्ये ठाकरेंचे 10 माजी आमदार आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार. तर काँग्रेसचे देखील 5 आमदार शिंदेंना भेटून गेले. सामंत यांचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत. शिंदे दरेगावी नेहमी जात असतात. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील. प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा मोठा दावा. बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट हास्यास्पद. त्यांचं नावच कडू, ते गोड कधी बोलणार. बच्चू कडूंच्या दाव्यावर आशिष शेलार यांची खोचक टीका.
शरद पवार, अजित पवार उद्या पुण्यामध्ये एकाच व्यासपीठावर येणार. उद्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा. पवार, अजितदादा उपस्थित राहणार. वाळूच्या गाड्या चालू राहू द्या असं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून वाळू तस्करांची पाठराखण, तर सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊ नका. टीव्हीनांच्या प्रश्नानंतर विखेंचं घुमजाव. ₹1 पीक विमा बंद होणार, या वावड्या उठवल्या गेल्या. देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेली योजना बंद होणार नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. संजय राऊत फालतू वक्तव्य रोज करतात, त्याला महत्त्व देत नाही. जनतेमधून निवडून न येणाऱ्यानं आमच्यावर बोलू नये. संजय राऊतांच्या वक्तव्यावर आमदार निलेश राणे यांची टीका. निवडक लोकांचं 50,000 ते 1,00,000 लीड असायचं, आता कुणालाही 1,00,000चं लीड नाही. बेमानीनं मतं चोरणाऱ्यांचं सरकार आलं. मतं चोरणारी टोळी कुठून आली? बच्चू कडू यांचा सवाल. महापालिका स्वतंत्र लढवण्यासाठी आमचा प्रयत्न, महायुतीमध्ये लढून फायदा नाही तर नुकसानच. अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया. शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्याचं पालकमंत्रीपद द्या. मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांचा इशारा. धनंजय मुंडेंचे समर्थक मला ट्रोल करतायत. मुंडेंनी समर्थकांना समज द्यावी, अन्यथा परळीमध्ये येऊन धडा शिकवणार. तृप्ती देसाई यांचा इशारा. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी आशिष शेलार यांची सदिच्छा भेट घेतली. शेलारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल जनावळे यांच्याकडून शुभेच्छा. पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही. नामसंकीर्तन सभागृहाचं काम सरकार पूर्ण करणार. टीव्ही9 मराठीच्या बातमीची आशिष शेलार यांच्याकडून दखल. रॉबिनहुड प्रतिमा बनवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्यात आली. जयंत पाटील यांची टीका. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 20 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. JSW कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 4,99,321 कोटींची गुंतवणूक. स्टील, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम बॅटरीमध्ये देखील मोठी गुंतवणूक झाल्याची माहिती. क्रिकेटपटू कुणाल पांड्याने शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. कुणालचा साईबाबा संस्थानच्या वतीनं सत्कार. बुलढाण्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त महापंक्तीचं आयोजन. 2 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संत वामनभाऊ यांचा आज 49वा पुण्यतिथी सोहळा. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा होणार. ड्रोनच्या माध्यमातून मंदिराची विद्युत रोषणाई टिपण्यात आली. श्री तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्याच्या विस्तारावरून वाद. मुख्य गाभाऱ्याच्या विस्ताराला भोपे पुजारी मंडळाचा विरोध. गाभाऱ्यामध्ये छेडछाड होणार नसल्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं आश्वासन. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयकर विभागाकडून चौकशी. मेडिकल हबच्या TDTS कटिंग प्रकरणामध्ये चौकशी. रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. उरणच्या चिरनेर गावामध्ये अनेक कोंबड्यांचा मृत्यू. कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत. गावामध्ये प्रशासनाकडून 2 टीम तैनात. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मोहना. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी 4 फूट व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाणी वाया. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सकडून मराठी बोलण्यास नकार. मनसेकडून परप्रांतीय बाउन्सर्सचा चांगला समाचार. ठाणे स्थानकामध्ये गर्दुल्यांचा राडा. प्रवाशांसोबत हाणामारी. लघुशंका करण्याच्या वादातून प्रवाशांसोबत हाणामारी. 2 गर्दुल्यांची प्रवासी तरुणाला मारहाण. यवतमाळमधील दिग्रस शहरामध्ये रोडा ज्वेलर्समध्ये भरदिवसा चोरी. 2 अज्ञात महिला अल्पवयीन मुलीनं सुवर्ण राणी हार चोरला. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. दिग्रस पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. धुळे जिल्हा कारागृहामध्ये महिला बंदिवानाची आत्महत्या. चंद्रमा बैरागी असं मृत बंदिवान महिलेचं नाव. आत्महत्येच्या घटनेनंतर कारागृहामध्ये खळबळ. धाराशिवच्या परंडामध्ये अवैध उत्खनन करून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल पथकाच्या जाळ्यात. ट्रॅक्टर चालक माल सोडून पसार. गुन्हा दाखल. 8 दिवसामध्ये अतिवृष्टीचं अनुदान खात्यावर जमा करा, अन्यथा 31 जानेवारीपासून धरणं आंदोलन करणार. जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. कोळसा खाण संघटनेमार्फत निवृत्त कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक.
महायुतीनं विचारात न घेतल्यास हिंदू एकता पक्षाकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार. धुळ्यामधील बैठकीमध्ये एकमतानं निर्णय. भाजपकडून महिन्याभरापासून सभासद नोंदणी मोहीम सुरू. धुळे शहरामध्ये भाजपच्या वतीनं 70,000 सभासद नोंदणी करणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढल्यानं गहू हरभऱ्याची पिकं बहरली. उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता. ठाण्याच्या शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीला पुन्हा एकदा सुरुवात. रखडलेली भात खरेदी पुन्हा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. धुळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून ॲपल बोरांची शेती. बोरांना दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगालवरून मोठी मागणी. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1,135 कोटी रुपयांची उलाढाल. 55,71,000 क्विंटल कांद्याची आवक. जळगावच्या 18वल शिवारामध्ये अज्ञाताकडून शेती साहित्याचं नुकसान. विहिरीमधील पंपाच्या चोरीच्या घटना. पोलिसांची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेमध्ये. रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर. फक्त 1,903 शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचं वाटप. वाशिम जिल्ह्यामध्ये तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण. सध्या तुरीला 6,500 ते 7,500 दर. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणीच्या येलदरी जलाशयामधून पाण्याचा विसर्ग. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याचा विसर्ग. 60,000 हेक्टरवरील पिकांना पाणी मिळणार. पुण्याच्या राजगडमधील तोरणा किल्ल्यावर पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. किल्ल्यावरील हनुमान बुरुजाजवळ बिबट्यानं ठाण मांडलं होतं. बिबट्याचा वावर मोबाईल कॅमेऱ्यात काय. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल. किनारपट्टीवर 24 तास ड्रोनची करडी नजर असणार. TV9 मराठीच्या बातमीनंतर अहिल्यानगरच्या कोल्हारमधील लोणी संगमनेर मार्गावरील खड्डे बुजवण्यामध्ये काम सुरू. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं होतं. सांगली बस स्थानकाचं काम रखडलं. प्रवासी आणि परिसरामधील नागरिकांचे हाल. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. धुळ्यामध्ये वाईन शॉपमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. 50,575 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शासकीय योजनेमधून उपचार करण्यासाठी 18,000ची लाच मागितल्याचा प्रकार. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरसह प्रशासकावर गुन्हा दाखल. नागपूरच्या मेडिकल रुग्णालय परिसरामध्ये दुचाकी चालकाकडून MD ड्रग्ज जप्त. आरोपीकडून 78,000चा मुद्देमाल जप्त. कल्याणमध्ये विशेष पोलीस पथकाची मोठी कारवाई. कॉलेज विद्यार्थ्यांना MD ड्रग्ज विक्री करणारा ताब्यात. मोठ्या प्रमाणामध्ये MD ड्रग्ज देखील जप्त. हातभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साईजच्या पोलिसांवर हल्ला. कोल्हापुरातल्या या मोतीनगर इथली घटना. महिला उपनिरीक्षकासह एक जवान जखमी. पोलिसांकडून 4 अटक. पालघरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासन आदेशानंतर देखील CCTV कॅमेरे बसवण्यामध्ये दिरंगाई. जिल्ह्यात 1,077 शाळांपैकी केवळ 65 शाळांमध्ये CCTV. विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर. धाराशिवमध्ये किरकोळ कारणावरून मित्राकडून मित्रावर प्राणघातक हल्ला. तरुण गंभीर जखमी. उपचार सुरू. पुण्याच्या शिरूरमध्ये हत्येचा प्रयत्नामधील फरार आरोपीला 1 महिन्यानंतर अटक. शिरूर पोलिसांची कारवाई. पालघर जिल्ह्यामध्ये मागील वर्षभरामध्ये 35 हत्या तर 28 हत्येचे प्रयत्न. गुन्ह्याच्या तपासामध्ये पालघर पोलिसांना 100% यश. पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षकांची माहिती. लातूर जिल्ह्यातील अनेक भागामधून मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दोन्ही आरोपींकडून 12 मोटरसायकल जप्त. तोंडाईच्या पालिकेमध्ये 8,41,00,000 रुपयांची थकबाकी. थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे प्रयत्न सुरू. तीन तरुणांना चिरडणाऱ्या एसटी चालकाचं अखेर निलंबन. पोलीस भरतीचा सराव करत असताना बीडच्या पिंपळनेरमध्ये एसटी बसखाली 3 तरुणांचा झाला होता मृत्यू. जळगावच्या रावेरमध्ये आदिवासी कोळी महासंघाकडून व्यसनमुक्ती कार्यक्रम. कार्यक्रमासाठी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधील तांदळीच्या अंगणवाडीमध्ये उत्साहामध्ये पालक मेळावा संपन्न. पालकांना विविध स्टॉलच्या माध्यमातून संगोपनाचे महत्त्व पटवून दिलं. 12 फेब्रुवारीपासून राज्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार. वेतनवाढ आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्यानं आरोग्य मित्रांचा संपाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण. सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ. बुलढाण्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं
रस्ता सुरक्षा अभियान राबवलं. सडक सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन. सोलापूरच्या करमाळ्यामधील उंदरगावमध्ये ग्रामस्वच्छता सप्ताहाचं आयोजन. ग्रामपंचायतीनं स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. नाशिकच्या देवळालीमधील तोफखाना शाळेमध्ये तोपची 2025 वार्षिक सरावाचं आयोजन. कार्यक्रमामध्ये तोफखान्याच्या शस्त्रास्त्रांसह अग्निशक्तीचं देखील प्रदर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी आणि जुन्नरमध्ये राज्य सरकारच्या वतीनं हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025चं आयोजन. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ विस्तारासाठी 143 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार. पहिला टप्पा म्हणून जिल्हा प्रशासनाला 67 कोटी रुपये प्राप्त. शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धक्क्यावर धक्के. एकामागून एक आश्चर्यकारक निर्णय. जागतिक आरोग्य संघटनेकडून अमेरिका बाहेर. जगभरातील गरीब आणि विकसनशील देशांना धक्का. अमेरिका जास्तीत जास्त तेल आणि वायूचं उत्खनन करणार. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकेमध्ये महागाई वाढली. ट्रम्प यांचा आरोप. तर शपथ घेताच अमेरिकेमध्ये राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर. व्हिसाधारकांनी जन्म दिलेल्या बालकांना थेट अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही. पदभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. अमेरिकेमध्ये आता तृतीयपंथीयांना मान्यता नाही. सर्व अर्जांवर फक्त स्त्री आणि पुरुष हेच पर्याय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडा आणि मेक्सिकोला दणका. 1 फेब्रुवारीपासून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय. ट्रम्प यांच्याकडून पहिल्याच अध्यक्ष भाषणामध्ये 20 जानेवारी हा स्वतंत्र दिवस म्हणून जाहीर. अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली. डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्गार. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मोठ्या घोषणा. केजीपासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण. रिक्षा टॅक्सी चालकांना 10 लाखांचा विमा. अनुराग ठाकूर यांच्याकडून भाजपचं दुसरं संकल्पपत्र. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची राजौरीमधील बुधल गावामध्ये भेट. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीसीसीआयच्या नव्या निर्णयानंतर विराट कोहलीच्या रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय. काही दिवसांअगोदर खेळणार नसल्याचं विराटनं जाहीर केलं होतं.